हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज बघणार आहोत इन्स्टॉलेशनची प्रोसेस. ठीक आहे. सो इन्स्टॉलेशन करायला आपण स्टार्ट करू. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये थोडंसं जावाचं बेसिक बघितलेलं, फीचर्स बघितलेले, कुठे यूज होतो, काय यूज होतो, हे थोडंसं बेसिक बघितलेलं आणि जी थेअरी होती इथे इन्स्टॉलेशन बघू आणि थोडंसं JDK का आहे, JRE का आहे थोडंसं पाहू. ओके, कारण आपल्याला स्टार्ट करणारी प्रोग्राम आहे, आपल्याला एखादं इन्व्हायरमेंट क्रिएट करणं प्रचंड गरजेचं असतं. सो आपला प्रोग्राम काय होईल, एक्झिक्यूट होईल सक्सेसफुली. ठीक आहे. सो आपण काय करू, आता मी तुम्हाला दाखवते इन्स्टॉलेशन. ठीक आहे. आपण इथे काय ओरॅकल जावा काय करू, सर्च करू. तुम्हाला अशी एक वेबसाईट दिसेल, क्लिक करा तिथे, डाउनलोड जावा करा. ठीक आहे. डाउनलोड जावामध्ये तुम्हाला JDK 2526 हा लेटेस्ट आहे आय गेस. सो माझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडो. सो विंडोवरती मी काय करते, EXE फाईल काय करते, डाउनलोड करायला टाकते. इथे तुम्ही बघत असाल की EXE फाईल काय होते, डाउनलोड होते. ठीक आहे. अशा प्रकारे डाउनलोड होते. सो थोडंसं गरज कशाची लागेल, टाईमची गरज लागेल. सो टाईम लागेल थोडंसं इन्स्टॉलेशन व्हायला, बट स्टील फास्ट होऊन जाईल कामं. सो इन्स्टॉल हा होत राहील. त्याच्या आधी आपण थोडंसं काय बघू, थोडंसं आपण बघू की हा इन्स्टॉल होईपर्यंत की आपला एक मिनिट. तर थोडंसं ना इन्स्टॉल होईपर्यंत आपण हे केलं, डाउनलोड जावा केलाय. आता तो काय होतो, इन्स्टॉल हे पण केलंय, आता हा इन्स्टॉल होतोय अशा प्रकारे. सो होऊ नये त्याला इन्स्टॉल तोपर्यंत. सो याच्या आधी आपण बघू की JDK का आहे. ओके, तोपर्यंत होईल JDK एक बघू. JDK का आहे, जावा डेव्हलपमेंट किट. जेव्हा एखादा डेव्हलपर डेव्हलप करत असतो एखादं जावा ऍप्लिकेशन, तेव्हा त्याला काय असते, गरज कशाची असते, JDKची गरज असते. JDK मध्ये काय असतं, तर तुम्ही मग आता JDK तुम्ही काय केलं, डाउनलोड केलं. JDK तुम्ही बघितला 26 मध्ये गेलात, तुम्ही इथे गेलात आणि तुम्ही काय केलं, इन्स्टॉल केलं. ठीक आहे. सो JDK मध्ये काय असतं, तर JDK मध्ये असं JRE जे जावा रन टाइम एन्व्हायरमेंट असतं. तुम्हाला पुढे समजेल काय आहे ते. कंपायलर असतो जो कन्वर्ट करतो तुमचा कोड टू द बाईट कोड. ठीक आहे. तुम्हाला 2 स्टेपमध्ये तुमचा कोड रन होत असतो, एक्झिक्यूट होत असतो. पहिल्यांदा तो कंपाईल होतो, नंतर तो इंटरप्रिट होतो. सो तुमचा पायथनचा जो कोड आहे तो इंटरप्रिट होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे JVM, जी व्हर्च्युअल मशीन आहे, जी ऍक्च्युअल रन करण्यासाठी, प्रोग्राम रन करण्यासाठी गरजेची असते, आणि अदर डेव्हलपमेंट टूल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे JRE काय आहे, थोडंसं थेअरी आहे बट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इंटरव्ह्यूमध्ये किंवा मी बघितले त्याच्यामध्ये हे यूज होतात किंवा हे विचारतात. ठीक आहे. JRE का आहे, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. सो JRE काय करतो, एंड युजरकडे असतो किंवा यूज होतो एंड युजर द्वारा. कशासाठी, तर रन जावा ऍप्लिकेशन, एखाद्या जावाचं ऍप्लिकेशन रन होण्यासाठी JREची प्रचंड गरज असते. त्याच्यामध्ये काय असतं की जावा व्हर्च्युअल मशीन असते, जावा लायब्ररीज असतात, रिक्वायर्ड फाईल टू रन अ जावा प्रोग्राम. एखादा जावा प्रोग्राम आहे, तुम्ही सांगताय कॉम्प्युटरला की हॅलो वर्ल्ड प्रिंट कर आउटपुट स्क्रीनला. सो हा जो इन्स्ट्रक्शन आहे तो एक्झिक्यूट करण्यासाठी कशाची गरज असते, ते रिक्वायर्ड फाईल्स लागतात, लायब्ररीज लागतात, व्हर्च्युअल मशीन लागते. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. सो JRE एंड युजरकडेची गरज असते. सो तिकडे ऍप्लिकेशन रन करण्यासाठी. JDK का आहे, डेव्हलपर्सकडे मोस्ट ऑफ द यूज होतो. त्याच्यामध्ये सगळे कंटेंट का असतात, JRE असतो, कंपायलर असतो, JVM असतो. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या असतील. त्याच्यात आपण पुढे बघू की JVM का आहे. JVM एक व्हर्च्युअल मशीन आहे. ठीक आहे. ती काय, एक इंजिन आहे जो काय करतो, रन करतो जावा प्रोग्राम. तुमचा जो कोड आहे तो कोडला बाईट कोड टू द मशीन कोडमध्ये, जी मशीन कोड आहे त्याला मशीन कोड, जी कॉम्प्युटरची लँग्वेज आहे, कॉम्प्युटरला समजते, त्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाची गरज असते, JVMची गरज असते. सो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, एक्झिक्यूट जावा बाईट कोड. ओके, रन द प्रोग्राम लाईन बाय लाईन. हे कोणाची कामं आहेत, जे JVMची कामं आहेत. JVM दोघांमध्ये पण प्रेझेंट असतो. तुम्ही बघू शकता की JDK मध्ये पण प्रेझेंट आहे आणि JRE मध्ये पण प्रेझेंट आहे. तो काय करतो, सिम्पल याचं एक हे आहे, काम आहे, कन्वर्ट करतो. तुमचा जो बाईट कोड आहे त्याला काय करतो, मशीन कोडमध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. ठीक आहे. अशा प्रकारे तो काय करतो, कन्व्हर्जनचं काम करतो. तुम्ही आता बघा की तुम्ही कोड लिहिलात युजिंग द JDK, जावा सी. ओके, JDKचा यूज करून तुम्ही लिहिला. ठीक आहे, सिम्पल. सो JDK काय करतो, कन्वर्ट करतो. तो कंपायलर आहे, तो काय करतो, ठीक आहे, तुम्ही जावा सीचा यूज करून तुम्ही पहिल्यांदा काय करता, कंपाईल करता, जावा सी फाईल नेम ऑल दिस थिंग. सो तुम्ही काय करता, यू आर कंपायलिंग युअर कोड. सो JDK कन्वर्ट करतो तुमचा जो कोड आहे तो बाईट कोडमध्ये. त्यामुळे तुमची जी आपण बघू सगळं प्रॅक्टिकली, पण थोडंसं तुम्हाला सांगते. .class मध्ये तुमची जी फाईल होती ती कन्वर्ट होते. त्याच्यानंतर काय होते की JVM तुमचं काय करतो, रन करतो तो बाईट कोड. व्यवस्थित लक्ष ठेवा मी काय बोलते. JVM तुमचं काय करतो, रन करतो तो बाईट कोड, जी क्लास फाईल आहे ती रन करतो. कोण करतं, JVM. आणि तुम्हाला काय भेटतं,
फायनली तो एक्झिक्यूट होतो कॉम्प्युटरद्वारा आणि तुम्हाला डायरेक्ट आउटपुट भेटतं. सो अशा प्रकारे आहे गोष्टी. सो स्टेप बाय स्टेप आपण काय शिकलो, तर JDK आहे तो जावा सीचा यूज करून आपण त्याला डॉट क्लास फाईलमध्ये बनवतो. डॉट क्लास फाईल म्हणजे कोणती फाईल तुमची, तर बाईट कोड फाईल. सो ह्या बाईट कोडला कोण रन करतं, JVM जावा व्हर्च्युअल मशीन हा इंजिन आहे, तो रन करतो तुमचा बाईट कोड. व तुमचा बाईट कोड रन केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर कॉम्प्युटर आउटपुट काय करतो, आउटपुट स्क्रीनला फेकून देतो. सो अशा प्रकारे आहे आपली पूर्ण प्रोसेस. सो आपण त्यासाठी आपल्याला हे एन्व्हायरमेंट काय होणं गरजेचं आहे, क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. आता आपण एन्व्हायरमेंटकडे फोकस करू. ठीक आहे, ही माझी EXE फाईल झाली, हे माझं ॲप्लिकेशन आहे. सो हे थोडंसं इन्स्टॉल आता आपण करू. येस होईल, हळूहळू होत आहे. ठीक आहे, येस आपलं होत आहे. 1 मिनिट. हे बघा इथे आलंय. नेक्स्ट करा, नेक्स्ट करा, डायरेक्ट आपलं तर होऊन जाईल लगेचच. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं काय झालं आहे की जावाचा जो पूर्ण एन्व्हायरमेंट आहे, जावा डेव्हलपमेंट किट, तो पूर्णपणे काय झाला आहे आपला सेटअप झाला पूर्ण जावाचा जो काय आहे एन्व्हायरमेंट. ठीक आहे, थोडासा वेळ लागतोय बट ठीक आहे. येस, आता आपलं काय झालंय पूर्णपणे जावाचा जो एन्व्हायरमेंट आहे तो काय झालाय पूर्णपणे सेटअप झालाय. बघू आपण सी मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये. ठीक आहे, जावामध्ये आपल्याला बघा JDK 2.26 हे आपलं लेटेस्ट आहे. माझ्याकडे अजून एक होतं बट स्टील. ठीक आहे, सो अशा प्रकारे हा आपण पाथ काय करू, कॉपी करू, इथून कॉपी करू, एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये जाऊ. एन्व्हायरमेंट, मला एक गोष्ट सांगायची की एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे तुमचा जो फोन जर का आहे, तुमच्याकडे सगळे कॉन्टॅक्ट आहेत. सो तुम्ही शोधण्यापेक्षा 1 बाय 1, तर हे काय आहे तुमचं, तुम्ही समजू शकता की कॉल बुक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही सिस्टीमला की तुमचं जावा इन्स्टॉल आहे की नाही. ऑलरेडी तुम्ही ते काय करताय, तुम्ही काय करताय त्याला ॲड करून ठेवताय. सो मी असं समजू शकता की ते कॉल बुक आहे हे. ठीक आहे, न्यू करते मी याच्यामध्ये. 1 मिनिट, पाथमध्ये जा. ठीक आहे, न्यू करा आणि इथे काय करा, ॲड करा. ठीक आहे, आपण हा मूव अप करू. सो लेटेस्ट आपला काय होऊन जाईल, येऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ओके केलं मी, ओके केलं आणि ओके, आणि ऑटोमॅटिक अप्लाय होईल. कमांड प्रॉम्प्टवर जा. ठीक आहे, कमांड प्रॉम्प्टवर जा, ओपन करा त्याला आणि याची एक कमांड आहे. 1 मिनिट. सो येस, आता आपण चेक करू की आपला जावा काय झालाय की इन्स्टॉल झाला आहे की नाही, किंवा डाउनलोड व्हर्जन. ठीक आहे, सो आपला जावाचा करेक्ट व्हर्जन आपला इन्स्टॉल झाला आहे. सो येस, आपण इन्स्टॉलेशन बघितलं, JDK बघितला का आहे तो, JRE बघितला. सो अशा प्रकारे हे थोडंसं टर्म्स बघणं गरजेचं होतं. सो येस, आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. सो प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा अँड सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच.